नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 14 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 हा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? महाराष्ट्रामध्ये एन-ए यासाठी आता परवानगी प्रक्रिया ही सुलभ करण्यात आलेली आहे. या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तसेच जपानमध्ये निवडणुकीमध्ये साने ताकाची यांचा नुकताच विजय झालेला आहे आणि त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत. तर या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारतातील पहिले राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच दुसरे एक राज्य आहे ज्याने राज्यस्तरीय पक्षी ॲटलास हे प्रकाशित केलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ आवर्जून पहा, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. 14 फेब्रुवारी 1483 पहिला मुघल बादशाह बाबर याचा आज जन्मदिवस. पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी हे युद्ध झाले होते आणि त्यामध्ये बाबरचा विजय झालेला होता. 14 फेब्रुवारी 1881 भारताच्या प्रथम होमिओपॅथी महाविद्यालयाची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. याचे ठिकाण होते कोलकाता. 14 फेब्रुवारी 1931 गांधी आणि आय अरविंद यांच्यामध्ये आजच्या दिवशी करार करण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचा प्रचंड विजय झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डेमोक्रॅटिक पार्टी, पर्याय क्रमांक 2 ग्रीन पार्टी, पर्याय क्रमांक 3 लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि पर्याय क्रमांक 4 लिबरल सोशलिस्ट पार्टी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी. तर जपानमध्ये आता मध्यावधी निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या मध्यावधी निवडणुकामध्ये पुन्हा एकदा साने ताकाची यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधानपदी त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे. त्यांच्या पक्षाचं नाव आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आता फक्त पंतप्रधान कोण झालेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारत नाहीत, परंतु त्या पंतप्रधानांचा पक्ष कोणता आहे अशा पद्धतीचे प्रश्न आता खूप वेळा वारंवार विचारण्यात आलेले आहेत. आपल्याला महत्त्वाचे जे कोणतेही देश आहेत, अगदीच सर्वच देशांचे नाही, परंतु महत्त्वाचे देश ज्या निवडणुकांमध्ये म्हणजे रिसेंटमध्ये ज्यांच्या देशामध्ये निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये पंतप्रधानपदी कोण झालेले आहे आणि त्या पंतप्रधानाचा पक्ष कोणता आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जपानच्या इतिहासातील दुर्मिळ म्हणजे 2/3 बहुमताने त्या विजयी झालेल्या आहेत. जपानच्या संविधानामध्ये नियम असा आहे, की निवडणुकीनंतर 30 दिवसांमध्ये पंतप्रधानांची निवड ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये देखील अशा पद्धतीची एक अट आहे. जर आपल्या कोणत्याही सभागृहात नसलेला एखादा सभासद असेल म्हणजेच खासदार असेल, तर जर तो पंतप्रधानपदी निवडून आला, तर त्याला किती दिवसांमध्ये कोणत्यातरी एका सभागृहाचं पद असणं म्हणजे कोणत्यातरी एका सभागृहाचं पद स्वीकारणं हे बंधनकारक आहे आणि भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीची अट आहे. ती किती दिवसांची अट आहे, हे तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न. इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 हा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 भुवनेश्वर, पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 गुवाहाटी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 हा 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. याचे आयोजक आहेत मैटी अंतर्गत इंडिया एआय मिशन. यावर्षीची थीम आहे ए ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट. या प्रदर्शनाचा उद्देश काय आहे? तर एआय याला लोक, पर्यावरण आणि प्रगतीसाठी वापरणे, तसेच भारताला ग्लोबल एआय लीडर बनवणे. यामध्ये 400 पेक्षा अधिक स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स मंत्रालय ही सहभागी देखील होणार आहेत. पुढचा प्रश्न. बायोफॅक 2026 साठी भारताला कोणता मान मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कंट्री ऑफ द इयर, पर्याय क्रमांक 2 गेस्ट नेशन, पर्याय क्रमांक 3 टेक्नॉलॉजी पार्टनर आणि पर्याय क्रमांक 4 ऑर्गॅनिक लीडर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कंट्री ऑफ द इयर.
तर बायोफॅच 2026 साठी भारत हा देश कंट्री ऑफ द इयर असा म्हणून ठरलेला आहे. जगातील सर्वात मोठी जैविक म्हणजे ऑर्गॅनिक उत्पादने प्रदर्शनी बायोफॅक 2026 यासाठी भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. याचे ठिकाण आहे नूर्नबर्ग. दिनांक 10 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हा कंट्री ऑफ द इयर हा भारताला मिळालेला आहे. 1990 मध्ये बायोफॅच प्रदर्शनाची सुरुवात झालेली होती. 2010 मध्ये यामध्ये भारत सहभागी झालेला होता. भारताकडून अपेडा ही संस्था नेतृत्व करते. अपेडाचा फुल फॉर्म काय? ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील नवीन नियमानुसार कोणती मंजुरी आता एन ए परवानगी म्हणून ग्राह्य धरण्यात येईल? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जिल्हाधिकारी परवानगी, पर्याय क्रमांक 2 ग्रामपंचायत प्रमाणपत्र, पर्याय क्रमांक 3 तहसीलदार परवानगी आणि पर्याय क्रमांक 4 बांधकाम नकाशा मंजुरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांधकाम नकाशा मंजुरी. एन परवानगी प्रक्रिया आता महाराष्ट्रामध्ये सुलभ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन रूपांतरण प्रक्रियेमध्ये मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे. कृषी जमिनीला म्हणजेच अकृषक याने म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर करण्यासाठी स्वतंत्र याने परवानगीची अट आता रद्द करण्यात आलेली आहे. नगररचना विभाग तसेच स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम नकाशाच आता येणे परवानगी म्हणून ग्राह्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र येणे परवानगी घेण्याची आता गरज असणार नाही. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील नवीन नियमानुसार कोणते आता तो झालेला आहे प्रश्न. पुढची ह्याबद्दल थोडक्यात आपण सविस्तरपणे माहिती पाहूया. दरवर्षी भरावा लागणारा अकृषक म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर कर आता रद्द करण्यात आलेला आहे. त्याऐवजी आता जमिनीच्या बाजार मूल्यानुसार एक रकमी रूपांतरण अधिमूल्य आकारले जाणार आहे. यामध्ये इतर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहे. विकास आराखड्यानुसार जमीन वापर योग्य असल्यास नियोजन प्राधिकरणाची बांधकाम परवानगी लागू शकते. आणि नागरिकांना आता या परवानगी ची जी काही प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे, यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. आत्तापर्यंत थकीत अकृषक कर देखील आता माफ होणार आहे. आणि या एकंदरीतच या निर्णयामुळे जमीन रूपांतरण प्रक्रिया ही सुलभ होणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्राला याद्वारे चालना देखील मिळणार आहे. वेळ, खर्च आणि प्रशासकीय अडथळे देखील कमी होणार आहेत. तर पुढचा प्रश्न. भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मारिया गोमेज, पर्याय क्रमांक 2 अमेलिया व्हॅलवार्डे, पर्याय क्रमांक 3 ॲना सिल्वा आणि पर्याय क्रमांक 4 लुइसा फर्नांडिस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेलिया व्हॅलवार्डे. अमेलिया वेलवार्डे या महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आता निवडून आलेल्या आहेत. अमेलिया वेलवार्डे भारतीय वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कोस्टारिकाच्या अमेलिया वेलवार्डे यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे म्हटल्यास त्यांनी 2015 ते 2023 या काळामध्ये कोस्टारिकाच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टारिकाचा संघ 2015 आणि 2023च्या फिफा महिला विश्वचषकासाठी पात्र ठरलेला होता. त्या थॉमस डेनेर्बी यांच्यानंतर या पदाची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, वन लाइनर या घटकामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. भारतीय वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर कोस्टारिका या देशाच्या अमेलिया वेलवार्डे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परंतु तत्पूर्वी आजचा एक प्रश्न. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी भरावा लागणारा कोणता कर नुकताच रद्द करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मालमत्ता कर, पर्याय क्रमांक 2 स्टॅम्प ड्युटी, पर्याय क्रमांक 3 अकृषक कर आणि पर्याय क्रमांक 4 सेवा कर. तर तुम्ही आता सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि सर्वांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.